चला, आज एका अशा पाळीव प्राण्याबद्दल बोलूया जो खरं तर फक्त एक प्राणी नाहीये, तर एक चालता फिरता पिढीजात वारसा आहे. हो, आपण बोलणार आहोत सुलकाटा कासवाबद्दल. हे एक असं जीव आहे ना, जे आपल्या पाळीव प्राण्याच्या कल्पनेला पूर्णपणे बदलून टाकतं. जरा कल्पना करा, आफ्रिकेच्या रखरखीत सवाना प्रदेशातून आलेला हा एक महाकाय जीव. त्याचे हे जे भव्य शरीर दिसतंय ना, ते काही फक्त दिखावा नाहीये. हे तर त्याचं नैसर्गिक चिलखत आहे, जे त्याला शिकारी प्राण्यांपासून वाचवतं. त्यांचं मूळ घर आहे सहारा वाळवंटाच्या दक्षिणेकडील प्रदेश. हा जीव खरं तर आयुष्यभरासाठी आपला सोबती बनू शकतो. पण ही मैत्री काही साधीसुधी नाहीये. ही अनेक दशकांची मैत्री आहे, एक खूप मोठी वचनबद्धता आहे. आणि म्हणूनच खरा प्रश्न हा आहे की अशा जबाबदारीसाठी आपण खरंच तयार आहोत का? चला, याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. तर याचं शास्त्रीय नाव आहे सेंट्रोकेलिस सुलकाटा, ज्याला आपण सोप्या भाषेत सुलकाटा कासव म्हणतो. याला आफ्रिकन स्पर्ड टॉर्टॉईज असंही एक नाव आहे. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे आकारमानानुसार हे जगातलं 3ऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं कासव आहे. विचार करा, 3ऱ्या क्रमांकाचं. बरं, आता आपण त्या गोष्टींबद्दल बोलूया ज्यामुळे हे कासव खऱ्या अर्थाने इतकं खास ठरतं. म्हणजे त्याचा थक्क करणारा आकार आणि त्याहूनही अविश्वसनीय आयुष्य. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण जेव्हा सुलकाटा कासवाचं पिल्लू अंड्यातनं बाहेर येतं ना, तेव्हा ते फक्त 2-3 इंच लांब असतं. म्हणजे अक्षरशः आपल्या तळहातावर मावेल इतकंसं. पण या लहानशा आकारावर जाऊ नका, कारण यांची वाढ अक्षरशः आश्चर्यकारक वेगाने होते. आता जरा ऐका. पूर्ण वाढ झालेला नर सुलकाटा तब्बल 200 पाऊंड म्हणजे जवळपास 90 किलोग्राम पर्यंत वाढू शकतो. 90 किलो म्हणजे एका मोठ्या कुत्र्यापेक्षाही जास्त, जवळजवळ एका प्रौढ माणसाच्या वजनाइतकं. आणि थांबा, गोष्ट फक्त वजनावरच संपत नाही. त्यांच्या कवचाची लांबी तब्बल 30 इंचांपर्यंत वाढू शकते. जरा डोळ्यासमोर आणा, म्हणजे अक्षरशः एक चालतं फिरतं छोटं टेबलच जणू. हे खरंच खऱ्या अर्थाने एक महाकाय जीव आहेत. पण या सगळ्यांपेक्षाही थक्क करणारी गोष्ट म्हणजे त्यांचं आयुष्य. हे तब्बल 150 वर्षांपर्यंत जगू शकतात. हो, 150 वर्ष. याचा सरळ आणि साधा अर्थ असा आहे की हे कासव त्याच्या मालकापेक्षा जास्त आयुष्य जगतं. आणि म्हणूनच ही फक्त एका व्यक्तीची नाही, तर एका पिढीजात जबाबदारी बनते. आता हे सगळे आकडे ऐकून आश्चर्य वाटणं तर स्वाभाविकच आहे. पण या महाकाय जीवाच्या सुंदरतेमागे एक मोठं आव्हानही लपलेलं आहे. या प्राण्याची काळजी घेणं म्हणजे नेमकं काय, त्यात कोणती व्यावहारिक आव्हानं आहेत, ते आता आपण जरा सविस्तर पाहूया. तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांचा आहार. सुलकाटा हे पूर्णपणे शाकाहारी असतात. त्यांना जास्त फायबर आणि कमी प्रोटीन असलेला आहार लागतो. सोप्या शब्दात सांगायचं तर त्यांच्या जेवणात 80 ते 90% फक्त गवत, जसं की टिमोथी किंवा ऑर्चर्ड गवत आणि डँडेलियनसारखी रानटी वनस्पती असायला हवी. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, यांना डाळींसारखे जास्त प्रोटीन असलेले पदार्थ किंवा गोड फळं अजिबात द्यायची नाहीत, कारण चुकीच्या आहारामुळे त्यांची किडनी खराब होऊ शकते. इतकंच नाही तर त्यांच्या कवचावर पिरामिडिंग नावाचा एक आजार होतो, म्हणजे त्यांचं कवच विचित्र पद्धतीने वाढायला लागतं, जे खूप धोकादायक आहे. आहारानंतर येतो दुसरा महत्त्वाचा मुद्दा, त्यांचं घर, म्हणजे त्यांची जागा. सुलकाटा कासवांना फक्त योग्य आहार पुरवून चालत नाही. त्यांना फिरायला, गवत खायला आणि त्यांची नैसर्गिक सवय म्हणून खड्डे खणायला एक खूप मोठी आणि तितकीच सुरक्षित मोकळी जागा लागते. आणि ही जागा म्हणजे किती, तर एका पूर्ण वाढ झालेल्या सुलकाटासाठी कमीत कमी पाव एकर जागा लागते. पाव एकर म्हणजे अनेक घरांच्या अंगणापेक्षाही मोठी जागा. यावरून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होते की ही कासवं घरातल्या छोट्या काचेच्या टाकीत किंवा ॲक्वेरियममध्ये राहूच शकत नाहीत. यावरूनच या जबाबदारीचा आवाका लक्षात येतो. फक्त मोठी जागा असूनही भागत नाही, त्यांना योग्य वातावरणही तयार करून द्यावं लागतं. जसं की त्यांना नैसर्गिक सूर्यप्रकाशासारखा UVB लाईट लागतो, तोही दिवसातून 12 ते 14 तास. हा लाईट त्यांच्या शरीरात कॅल्शियम पचवण्यासाठी खूप गरजेचा असतो. त्याशिवाय त्यांना ऊन खायला एक अशी जागा लागते जिथलं तापमान 95 ते 100 डिग्री फॅरनहाईट असेल. आणि हो, त्यांची खड्डे खणायची नैसर्गिक सवय जपण्यासाठी माती आणि वाळूचं मिश्रणही लागतं. या सगळ्या गोष्टी म्हणजे काही ऑप्शन नाहीत, तर त्यांच्या निरोगी आयुष्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. बरं, समजा ही सगळी तयारी झाली, पण एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न अजून बाकी आहे, तो म्हणजे कायदेशीर बाबींचा.
भारतात हे कासव पाळायला परवानगी आहे का? त्याबद्दल नेमके काय नियम आहेत हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. तर चांगली बातमी ही आहे की भारतात सुलकाटा कासव पाळणं कायदेशीर आहे. का? कारण ही एक विदेशी म्हणजे एक्झॉटिक प्रजाती आहे. पण इथे एक मोठा पण आहे. आपल्या देशात आढळणारं इंडियन स्टार टॉर्टॉईस त्याला पाळणं मात्र पूर्णपणे बेकायदेशीर आहे, कारण ते वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार संरक्षित आहे. हा फरक समजून घेणं अत्यंत अत्यंत महत्वाचं आहे. आणि अजून एक महत्वाची अपडेट, 2024-2025 पासून भारतातल्या सगळ्या विदेशी पाळीव प्राण्यांची नोंदणी आता राज्य वन्यजीव विभागाकडे करणं बंधनकारक म्हणजे मॅन्डेटरी करण्यात आलं आहे. याचा अर्थ जर कोणी सुलकाटा पाळायचा विचार करत असेल तर ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. चला आता शेवटच्या टप्प्याकडे वळूया. सुलकाट्याला घरी आणायचा निर्णय घेण्याआधी काही शेवटच्या पण तितक्याच महत्वाच्या गोष्टींवर एक नजर टाकूया. सगळ्यात आधी येते किंमत. भारतात एका सुलकाट्याच्या पिल्लाची किंमत साधारणपणे 20 ते 30 हजार रुपयांपासून सुरू होते. पण एक मिनिट, ही फक्त सुरुवातीची किंमत आहे. याला वन टाइम इन्व्हेस्टमेंट समजण्याची चूक करू नका, कारण यानंतर त्याचा आहार, त्याची राहण्याची व्यवस्था, डॉक्टरांचा खर्च आणि हो, UVB लाईट्सचं विजेचं बिल, हा सगळा खर्च आयुष्यभरासाठी असणार आहे. आणि जर तुम्ही हा खर्च करायला तयार असाल तर एक जबाबदार पालक म्हणून काही गोष्टी लक्षात ठेवा. खरेदी करताना नेहमी एका चांगल्या प्रतिष्ठित ब्रीडरकडूनच घ्या. त्याचं हेल्थ सर्टिफिकेट आणि इतर महत्त्वाची कागदपत्र नक्की तपासा. आणि हो, याहीपेक्षा एक चांगला पर्याय म्हणजे एखाद्या बचाव संस्थेतून म्हणजे रेस्क्यू ऑर्गनायझेशनमधून कासव दत्तक घेण्याचा विचार नक्की करा. हे सगळं आपल्याला पुन्हा एकदा त्याच एका महत्त्वाच्या सत्याकडे घेऊन येतं, ते म्हणजे हे कासव बहुतेकदा त्याच्या मालकापेक्षा जास्त आयुष्य जगेल आणि म्हणूनच ही एक पिढीजात जबाबदारी बनते. हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हाच आहे की आपण अशा आयुष्यभराच्या सोबत्यासाठी आणि एका पिढीवरून दुसऱ्या पिढीकडे जाणाऱ्या या जबाबदारीसाठी खरोखरच तयार आहोत का? हा एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर प्रत्येकाने स्वतःलाच विचारायला हवं.